हॅलो गायज, वेलकम बॅक टू दीपालीज लाईफ ॲट होम. तर आज मी बनवणार आहे राजस्थानची प्रसिद्ध आणि स्वादिष्ट रेसिपी, ती म्हणजे दाल बाटी. तर चला मग सुरुवात करूया आजच्या खास रेसिपीला. सर्वप्रथम आपण बाटीसाठी पीठ मळून घेऊ. मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी रवा, अर्धी वाटी बेसन, 1 चम्मच ओवा, चवीनुसार मीठ आणि गरम केलेलं तेल किंवा तूप घालून छान मिक्स करून घेऊया. आधी चमच्याने याला मिक्स करायचं, त्यानंतर हाताने सगळं पीठ एकजीव करून घेऊ. आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं. पण लक्षात ठेवा, पीठ थोडं घट्टसर मळून घ्यायचं आहे. आता याला आपण 10 ते 15 मिनिट रेस्ट करायला ठेवूया. बाटीचं पीठ सेट होतपर्यंत आपण डाळ फोडणी देऊया. यासाठी मी एक कुकरमध्ये 2 चम्मच तेल गरम केलं. त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग, एक बारीक चिरलेला कांदा टाकून छान याला परतून घेऊया. आता 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या, 1 टमाटर घालून परत याला परतून घेऊ. आता टाकूया मसाला. लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ, हळद या सर्वांना एकजीव करू. आता डाळ टाकू आणि फिरवून घेऊ. मी इथे तूर डाळीचा यूज केलेला आहे. तुम्ही मिक्स डाळ पण यूज करू शकता. 2-3 डाळी मिक्स करून पण इथे टाकू शकता. गरजेनुसार पाणी टाका आणि कुकरला 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्या. लक्षात ठेवा, पाणी खूप जास्त टाकायचं नाही आहे आपल्याला. डाळ थोडी घट्टच ठेवायची आहे, तरच खाण्यात मजा येईल. कणिक आपलं सेट झालेलं आहे. या कणकीचे आपण इक्वल पार्ट्समध्ये गोळे बनवूया. तर मी याला चाकूच्या मदतीने इक्वल पार्ट्समध्ये कट करून घेतलं. आता याचे आपण गोळे बनवूया. आता या गोळ्यांना आधी चपातीसारखं आपल्याला गोल असं लाटून घ्यायचं आहे. त्यानंतर पराठ्यांना आपण जसा शेप देतो तसं फोल्ड करून त्याला शेप द्यायचा आहे. आता हे स्क्वेअर शेप आहे. याला चे 4 कॉर्नर्स मी असे जवळ केले आणि परत त्याचा गोळा तयार केला आहे. तर हे यासाठी करायचं की असं केल्याने आपली जी बाटी आहे त्याला छान अशा लेयर्स पडतात. तर सर्व गोळ्यांना सेम तसंच करायचं आहे. मी बाटी वाफवण्यासाठी इथे इडली पात्राचा यूज केलेला आहे. याला आधी तेल लावून घ्या आणि त्यावर हे गोळे ठेवा. आता याचं झाकण लावून याला 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्या. तोपर्यंत आपली डाळ चेक करूया शिजली की नाही. तर बघा किती छान अशी घट्ट झालेली आहे आपली डाळ. वरून कोथिंबीर टाकून फिरवून घेऊया. तर रेडी आहे आपली डाळ. तर 15-20 मिनिटानंतर बाटी पण आपण चेक करू. तर बाटी चेक करण्यासाठी मी इथे चाकू टाकून बघितलेलं आहे. तर आपली बाटी पण रेडी आहे. आता याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि याचे तुकडे करायचे. 4 पार्टमध्ये तुकडे करून घ्यायचे. तर सर्वच बाट्यांना असे तुकडे करायचे. बघा किती छान लेयर्स आलेले आहे. तर मी याला फ्राय करून घेणार आहे. त्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. नंतर आपली जी बाटी आहे ते एक एक करून सर्व बाटींना तळून घेतलं. मीडियम टू हाय फ्लेममध्ये आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. बाटी जेव्हा आपली गोल्डन ब्राऊन होईल त्यानंतर एका प्लेटमध्ये याला आपण सर्व करून घेऊया.
तर रेडी आहे आपली दाल बाटी। वा, किती सुंदर आणि स्वादिष्ट दाल बाटी तयार झालेली आहे। तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा। तर याला खाण्यासाठी एका प्लेटमध्ये असं कुस्करून घ्यायचं आणि वरून डाळ टाकून याचा आस्वाद घ्यायचा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।